संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड शहरामध्ये प्रचंड मोठा मोर्चा निघतो आहे। या मोर्चाची बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून सुरुवात होणार आहे। ज्या ठिकाणावरून या मोर्चाची सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी मी सध्या आपण बघू शकता की आपल्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे। याच पुतळ्याला अभिवादन करून सर्व पक्षीयांचा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा पुढे अण्णाभाऊ साठे चौकात जाणार आहे। अण्णाभाऊ साठे चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात हा मोर्चा जाणार आहे आणि त्यानंतर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्या ठिकाणी मोठी सभा सुद्धा पार पडणार आहे। ज्या सभेमध्ये सगळे जे सर्वपक्षीय नेते आहेत ते संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन सुद्धा दिलं जाणार आहे। या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, मुलगा, मुलगी, इतर नातेवाईक सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर बीड शहरातले सगळे राजकीय पदाधिकारी ज्यामध्ये सुरेश धस आहेत, संदीप क्षीरसागर आहेत, प्रकाश सोळंके आहेत, हे सुद्धा सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे, मनोज जरंगे यांचा सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग असणार आहे आणि एक प्रचंड मोठा मोर्चा, संताप व्यक्त करणारा एक मोर्चा जो आहे तो बीड शहरामध्ये पार पडणार आहे। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा जो मोर्चा आहे तो मोर्चा हा मूक मोर्चा असणार आहे। त्यामुळे सुद्धा या मोर्चाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण जर बघितलं तर आजपासून 19 दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। सुरुवातीला गावकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर गुन्हा दाखल झाला, मात्र आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ होत होती। ही टाळाटाळ केल्यानंतर पुन्हा आणखीन आंदोलन तीव्र करण्यात आलं। त्यानंतर काही आरोपींना अटक केली, मात्र जे मुख्य आरोपी आहेत ते मात्र फरारच असल्याचं अजूनही समोर आलेलं आहे। त्यामुळे या फरार आरोपींना अटक करण्यात यावी आणि खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत त्या वाल्मिक कराडांवरती जे आरोप होत आहेत वाल्मिक कराडांना सुद्धा अटक करण्यात यावी अशी सुद्धा मागणी या मोर्चाकऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे हा जो मोर्चा आहे तो प्रचंड मोठा मोर्चा निघणार आहे। संदीप क्षीरसागर यांनी दावा केल्यानुसार तब्बल 1 लाख लोक जे आहे ते या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय। या मोर्चाचं नियोजन जे आहे ते सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके यांच्या वतीने केलं जातंय, मात्र सगळ्याच पक्षाचे लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातंय। पहिल्यांदाच बीड शहरामध्ये संतोष देशमुख हत्येनंतर सगळ्या पक्षाचे लोक एकत्रित आलेली आहेत आणि त्यांच्या वतीनं हा एक प्रचंड मोठा मोर्चा जो आहे तो बीड शहरामध्ये पार पडतोय। आपण पुन्हा एकदा बघू शकता की सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात समोरच्या याच रस्त्यावरून हा जो मोर्चा जो आहे तो शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहे। या मोर्चासाठी देण्यात आलेला आहे, पोलिसांचा तगडा बंदोबस्त देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तब्बल 700 पोलीस ठेवण्यात आलेले आहेत। 400 पोलीस कर्मचारी असणार आहेत, 2 दंगा काबू पथकाच्या प्लाटून असणार आहेत, त्याचबरोबर SRP जवानांच्या 2 कंपन्या असणार आहेत, 45 अधिकारी असणार आहेत, ज्यामध्ये एक SP, 2 DYSP, 35 पोलीस अधिकारी सुद्धा त्यांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। तर 10 वरिष्ठ अधिकारी सुद्धा या मोर्चाच्या नियोजनासाठी या ठिकाणी बंदोबस्तात तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे या मोर्चाकडे सुद्धा पोलिसांनी कडक लक्ष ठेवलेलं आहे, व्यवस्थित नियोजन सुद्धा केलेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी सुद्धा पोलिसांकडून केली जात आहे। मात्र प्रमुख आरोपी अद्यापही सापडलेले नाहीत, त्यामुळे पोलिसांवरचं प्रेशर वाढलेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी सुद्धा चांगल्या कार्यकारवाया करायला सुरुवात केलेली आहे। कैलास फड जो हवेत गोळीबार करणारा आरोपी होता त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। वाल्मिक कराड यांच्या पत्नीची सुद्धा काल तब्बल 40 मिनिटे त्या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली आहे। पोलिसांनी आपल्या परीने आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत, मात्र अजूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत। त्यामुळे पोलिसांवरचा ताण सुद्धा वाढलेला आहे। त्यामुळे हे आरोपी कधी अटक होणार हा प्रश्न उपस्थित होत असतानाच दुसऱ्या बाजूला या आरोपींना अटक करण्यासाठी आज प्रचंड मोठा मोर्चा निघतोय, ज्या मोर्चा